तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 80-70 वय होऊन पण या दोन बहिणींमध्ये किती प्रेम येते. तर ह्या दोघींमधलं ज्या मॅडमचं वय 70 आहे त्या मॅडम आहे आमच्या मामाची आई. तर आज लई दिवसांनी ह्या मॅडम बोपड्यात बसून आमच्याकडे सुट्ट्याला आलत्या. सुट्ट्याला तर आमच्या इथं आली, पण तिचं मन अजून कुठंतरी जायचं होतं. मग म्हणलं कुठं जायचं, तर म्हणली मला माझ्या मोठ्या बहिणी का घेऊन चल. मग आता मम्मीच्या आईला नाही म्हणणं मी डायरेक्ट होम मिनिस्टरच्या विरोधात गेले गती, आणि एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात जाणं मी स्वतः कलिंगडाने चाकू पाडले गती. मग उचललं हिरोईनीला निघालो त्यांच्या बहिणीकडे. पण बाकी काही असू द्या, पुढे बसलेल्या डाकूवरची नजर काढून तुम्ही जर मागं बघितलं ना, तर आज लई दिवसांनी बहिणीला भेटणार म्हणलं आईच्या तोंडावर वेगळंच तेज आहे. आणि आईच्या तोंडावरचं तेज पाहून जेवढा मला आनंद झालाय ना, तेवढा आनंद मला दिवसभर पबजी खेळून पण झाला नसता. मग बरं झालं इकडे आलो. थोडं पुढे आलो, आईने मला इथं गाडी थांबवायला लावली. का तर तिला तिच्या बहिणीच्या आवडतीची फळं घ्यायची होती. तुला बहिणीच्या आवडी विषय एवढं माहिती होय असं आईला मी विचारत होतो. तेवढ्यात आई म्हणली जा तिकडे जाऊन बेळ येऊन ये. आणि मी जागेवर शॉक. आणि कारण पण शॉक होण्यासारखंच आहे, कारण की ही आई तिच्या पुरी म्हणजेच माझी मम्मी मावश्या परत ह्या आईच्या बहिणी सगळ्यांच्या आवडतीचा पदार्थ बेळची. तुमच्या घरात पण आहे का